नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या सत्ताकारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. राज्यामध्ये असंख्य राजकीय घटना घडामोडी घडतायत. गेल्या आठवड्यात बरोबर गेल्या शनिवारी शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टीचं मोठं अधिवेशन झालं, विजयी मेळावा झाला, ज्याला अमित शहा सुद्धा आले होते आणि त्यानंतर एकंदरच प्रचंड मोठ्या अशा राजकीय वादाला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी आणि शरदचंद्र पवार यांचे काँग्रेस या दोन्हीमध्ये वागयुद्ध सुरू झालं. हे सगळं आपण आमच्या गेल्या सत्ताकारांच्या शो मध्ये आपण बघितलेलं आहे, त्याबद्दल आम्ही चर्चा सुद्धा केलेली आहे. आज पुन्हा आम्ही शिर्डीमध्ये आहोत आणि माझ्या सोबत आहेत माझे वरिष्ठ सहकारी अनिकेतजी जोशी. अनिकेतजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. अनिकेतजींना तुम्ही शोवर नेहमी ऐकता. तर आज आम्ही आलेलो आहोत ते राष्ट्रवादीचं एक अजित पर्व सुरू झालंय अशी इथे चर्चा आहे. आणि अजित पवार लोकसभेला निकाल लागले तेव्हा कुठेतरी त्यांच्या पक्षावर एक मरगळ आली होती, उदास झालेले लोक दिसत होते आपल्याला. आणि त्यानंतर पक्षाचं भवितव्य काय, राष्ट्रवादी काँग्रेसचं जरी चिन्ह त्यांना मिळालेलं असलं, नाव मिळालेलं असलं, तरी लोकसभेच्या निकालानंतर एकंदरच अजित पवार गटाचं काय होणार याबद्दलची चर्चा होती. बऱ्याचशे कयास जे आहेत ते बांधले जात होते. पण आज म्हणजे विधानसभेच्या निकालानंतर ज्या पद्धतीने पक्षाला मध्ये एक नवीन जोम आलेला आहे, नवीन उत्साह आलेला आहे, त्यानंतर आज हे अधिवेशन त्या पार्श्वभूमीवर होते. असं असलं तरी काही गोष्टींचं सावट पक्षावर आहे आणि त्यामुळे एकीकडे कार्यकर्त्यांना नवी दिशा देत असतानाच सुरुवातीला छगन भुजबळांची नाराजी, नंतर सध्या चर्चेला जाणारा धनंजय मुंडे यांचा प्रश्न, हे सगळे मुद्दे आहेत. अनिकेतजी, एकंदरी आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या वेळी म्हणावं तसं काय यश मुळीच मिळालं नाही, किंबहुना अपयश मिळालं असंच म्हणावं लागेल. त्यानंतर विधानसभेचे निकाल अगदी अनुकूल लागले आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ते लढत होते म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या, त्यांची संख्या जी आहे ती अगदी 10 आमदारांवर येऊन ठेपली. नवीन उत्साह पक्षात येणं स्वाभाविक आहे, पण तेच असताना छगन भुजबळांची नाराजी आणि धनंजय मुंडेंचा प्रश्न, या पार्श्वभूमीवर हा जो त्यांचा नवसंकल्प मेळावा ज्याला ते म्हणतायत तो होतोय. काय तुम्ही एकंदर बघताय सगळ्या ह्या गोष्टीकडे? राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पर्व महाराष्ट्रात आणावं अशी इच्छा, मनीषा आणि महत्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीने त्यांनी ह्या शिर्डीतल्या त्यांच्या अधिवेशनाचं लघु नाव हे अजित पर्व असं ठेवलेलं आहे आणि संकल्प मेळावा असं देखील त्याला ते म्हणतायत, विजय संकल्प मेळावा. खरं तर एक मोठा विजय त्यांना मिळालेला आहे, पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये याच्या पुढची आणखीन मोठी लढाई ही लवकरच सुरू होणार आहे. महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहेत, सर्व मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे ज्याला मिनी विधानसभा म्हणता येईल अशा प्रकारच्या निवडणुकीच्या लढाया या आता महाराष्ट्रात सगळीकडे आपल्याला दिसणार आहेत आणि त्याची तयारी असं देखील आजच्या या मेळाव्याचं स्वरूप असू शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस पुढे प्रश्न तर बरेच आहेत. लोकसभेला तुम्ही जसं म्हणालात त्यांना अल्प यश मिळालं, पण तसं बघितलं तर त्यांनी जागा देखील खूप कमी लढवल्या होत्या आणि जितक्या जागा लढवल्या त्या मानाने महाराष्ट्रामध्ये 4 त्यांचे खासदारकीचे उमेदवार होते, त्यांना 1 जागा मिळाली, म्हणजे 25% यश मिळालं असं आपण म्हणू शकतो. पण त्यातली बारामतीचा पराभव हा स्वतः अजित पवार यांना जिव्हारी लागणारा होता. त्यांनी त्यांच्या मोठ्या भगिनी सुप्रियाताई यांच्या विरोधात आपल्या पत्नीला तिथे उमेदवारी दिली. हे एक मोठं खेळी होती असं आपण म्हणू शकतो. त्याचे कदाचित अनेक परिणाम, अनेक परिमाणं त्याला होती त्या लढाईला. शरद पवारांना बारामतीमध्ये गुंतून ठेवायचं होतं कदाचित भारतीय जनता पक्षाला, त्यामुळे त्यांनी अजित पवारांना भरीस घालून त्यांच्या पत्नीला तिथे लढायला भाग पडलं असंही असू शकेल. पण जे काय असेल ते त्याच्यामध्ये एकूणच महायुतीला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला, यात शंकाच नाही. त्यातल्या भारतीय जनता पक्षाकडे मागच्या मावळत्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 23 खासदार होते, ती संख्या 9 वरती आली, म्हणजे त्यांना 1/3 इतकंच यश मिळालं. 33% जागा फक्त त्यांना मिळू शकल्या. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना अधिकृत नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालेला पक्ष असा जो होता त्याला महायुतीमध्ये सर्वाधिक
चांगल्या प्रमाणात जागा मिळाल्या असं आपण म्हणू शकतो. त्यांनी लढवल्या, त्याच्यापेक्षा निम्म्या 50% अधिक जागा त्यांना मिळाल्या. हा जरी भाग सोडला तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितकं एकनाथ शिंदेच्या पक्षाला यश मिळालं तितकंच धवल यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं. मावळत्या विधानसभेमध्ये त्यांच्याकडे 40 आमदार होते, आता 39 आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी एक चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पूर्वीच्या मावळलेल्या विधानसभेमध्ये 54 आमदार निवडून आलेले होते. यावेळेला त्यांच्या नेतृत्वाखालील आमदारांची संख्या फक्त 10 इतकी राहिली. हे एक प्रचंड मोठं अपयश शरद पवारांना भोगावं लागलं, बघावं लागलं. तीच गोष्ट उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील त्यांची ज्याला उबाठा सेना असं म्हटलं जातं तो पक्ष, या सगळ्यांना अतिशय कमी जागा मिळाल्या. सर्व विरोधी पक्षांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या मिळून 49 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यांचे 49 आमदार आता विधानसभेमध्ये आहेत आणि उरलेली आमदारांची सर्व संख्या ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीकडे. त्यामुळे एक प्रचंड मोठं राजकारण बदललेलं आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की भारतीय जनता पक्षानं शिर्डीमध्येच एक मोठं अधिवेशन घेतलं आणि महाविजयाचा संकल्प केला. हा संकल्प अर्थातच मी म्हटलं तसं महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीचा आहे. तोच संकल्प घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शिर्डीमध्ये आलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ. आता शिर्डीत ते का आले ह्याच्यामध्येच त्यांच्या पक्षाच्या पुढे जे प्रश्न आहेत बरोबर त्याची उत्तरं दडलेली आहेत. त्यांचं हे अधिवेशन हे औरंगाबादला, म्हणजे ज्याला संभाजीनगर असं आता नवीन नाव आहे, त्या शहरात होणार होतं. परंतु मराठवाड्यामध्ये एकूणच स्थिती बिघडलेली आहे. तिथे परत एकदा एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारणामुळं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष काही प्रमाणात सुरू झालेला दिसतो आणि एकंदरीत सरकारच्या विरोधात तिथे मोर्चाचं वातावरण हे सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी मोर्चे निघतायत. या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसनं एक शहाणपणाचा निर्णय केला. त्यांनी ते अधिवेशन शिर्डीमध्ये आणलं. धनंजय मुंडे हे आजच्या अधिवेशनामध्ये उपस्थित नाही आहेत. ते प्रकृतीच्या कारणासाठी नाहीत असं सांगितलं जातं. ही त्यांची जी प्रकृती बिघडलेली आहे ती राजकीय कारणासाठीच बिघडलेली आहे. हे अगदी सर्व महाराष्ट्राला उघड दिसतंय. छगन भुजबळ येणार नाहीत असं वातावरण असताना ते आले. मात्र त्यांनी आपली नाराजी आजही लपवून ठेवली नाही. त्यांनी शिर्डीच्या अधिवेशनामध्ये मी थोडाच वेळासाठी आलेलो आहे, मला त्यांचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल यांनी विनंती केली. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला फोन केला, त्यामुळे मी आलो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. हे अधिवेशन कुठल्याही व्यक्तीचं नाही असं ते म्हणाले. त्यांचा रोख अर्थातच अजितदादा पवार यांच्याकडे होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपुढे प्रश्न आहेत, पण त्यांच्यापुढे आव्हानं देखील ही आहेत आणि एक विजयाची संधी देखील त्यांना आहे. त्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. कारण शिर्डी, जसं तुम्ही म्हणाल, शिर्डी निवडण्यामागचं कारण छत्रपती संभाजीनगर होऊन बदलणं त्यांना गरजेचं होतं. तिथे ज्या पद्धतीने एक पुन्हा वातावरण बिघडलेलं दिसते मराठवाड्यामध्ये काही ह्याच्यामध्ये, आणि अनेक अर्थांनी आपण जर विचार केला तर धनंजय मुंडे या मुद्द्यावरून आणि खास करून संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, वाल्मिक कराडला अटक झालेली आहे, त्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या भोवती अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांच्या भोवती संशयाचं हे आहे आणि राजीनामा धनंजय मुंडेचा घ्यावा अशी एक मागणी सातत्याने होते. या पार्श्वभूमीवर एक चांगला संकेत असा की भुजबळ इथे आले, भुजबळ यावेत यासाठी प्रयत्न केले गेले हे उघड आहे. आणि आपण जर शिर्डीमधले बॅनर्स आज सकाळपासून बघतो आहोत तर जागोजागी जे बॅनर लागले आहेत अजित पर्व असे, त्यामध्ये निसंदिग्धपणे अजित दादा यांचा हा पक्ष आहे आणि त्यांच्या विचारांनी यापुढे चालणार हे उघड आहे. पण त्या बॅनरवर महत्वाचं म्हणजे छगन भुजबळांचा फोटो लावण्यात आलेला आहे, असं आपण येताना सुद्धा बघितलं. तर काय एकदम संदेश द्यायचा आहे की भुजबळ आमच्यावर नाराज नाहीत, भुजबळांना आम्ही त्यांची समजूत घालू आणि त्यांना कायम बरोबर ठेवू, आणि ओबीसीचा जो एक गट ज्याचं समता परिषदेचं काम भुजबळ करतात त्यांना जोडण्याचं हे काम एकीकडे आहे का? नक्कीच तसं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पाया आहे तो मुळात भुजबळ यांनीच घातलेला आहे. म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हा पक्ष सुरू झाला तेव्हा त्याचे करते धरते किंवा संचालक चालक सगळे भुजबळच होते.
भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनी सगळी धावपळ करून पक्षाच्या उभारणीच्या ज्या काही गोष्टी असतात, ज्याला म्हणतो आपण, ज्या फॉर्मॅलिटी असतात किंवा ज्या निवडणूक आयोगाकडे दिल्लीमध्ये ज्या गोष्टींची पूर्तता करायची असते कायदेशीर, त्या सगळ्या गोष्टींसाठी धडपड या तिघांनी केली. भुजबळांचं योगदान प्रचंड आहे. ते सुरुवातीचे पक्षाचे अध्यक्ष देखील होते, निवडणुकीच्या काळात ते अध्यक्ष होते. त्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन झाली त्याच्यामध्ये त्यांचा भाग खूप मोठा होता. म्हणजे मला आठवतं की 1999ला ही जी काही निवडणूक झाली, शरद पवारांनी पक्ष त्यांचा फोडल्या, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा असणाऱ्या वाजपेयी, अडवाणी आणि प्रमोद महाजन या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना गळ घालून इथलं त्यांचं जे सरकार होतं ते सरकार असताना विधानसभा भंग केली 6 महिने आधी. होय. आणि नारायण राणे यांना त्यामुळे मुख्यमंत्री पदाची 9 महिने 8 महिने अशी कारकीर्द मिळाली. बरोबर. हा सगळा इतिहास तुम्ही आठवा. त्यावेळेला तो जो काही निकाल लागला त्या निवडणुकीचा, त्यावेळेला निकाल लागत असताना असं चित्र येत होतं की कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाहीये आणि त्यातल्या त्यात जे सत्तारूढ होते, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, यांना सत्ता मिळण्यासाठी जागा कमी पडणार आहेत, त्यांचे आमदार कमी निवडून येत आहेत. आणि अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकातून फुटलेले पक्ष, हे जर एकत्र आले तर सत्ता येऊ शकते असं वातावरण होण्याची शक्यता, आणि त्याच्यावर बाकीचे डाव्या विचारांचे पक्ष, ही सगळी जी काय कसरत होती, सर्कस होती उभी करण्याची, त्याच्यामध्ये भुजबळांचा प्रचंड मोठा वाटा होता. निवडणुकीचे निकाल येत असताना त्यांची मुलाखत दूरदर्शनवरती चालू होती आणि त्यावेळेला सुशील कुमार शिंदे हे दोघं एकाच वेळेला दोघांची मुलाखत सुरू होती. त्यावेळेला भुजबळांनी तिथे लाईव्ह टेलिकास्टमध्ये हे प्रपोज केलं होतं की आपण एकत्र येऊन सरकार केलं पाहिजे. शिंदेनी त्याला होकार दिला होता आणि मग पुढे आपण बघितलं विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. ते सरकार चालवण्यामध्ये भुजबळांचा प्रचंड मोठा वाटा होता. ते सरकार पाडण्यासाठी नारायण राणे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, गोपीनाथ मुंडे या सगळ्यांनी प्रचंड धडपड केली. काही आमदार फुटले, काही पळवले गेले, बरोबर, आमदार लपवून ठेवले गेले. त्यावेळेस सगळ्या वेळेला सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये भुजबळ यांची भूमिका अशी होती की ते सगळ्या आमदारांना सांभाळून ठेवत होते. राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांची जबाबदारी भुजबळांकडे होती. असे भुजबळ हे कालांतराने वेगवेगळ्या त्यांच्यावरती व्यक्तिगत आरोप झाले, बालंट आलं असं आपण म्हणू शकतो, कारण त्यातून निघालं काहीच नाही. अजूनपर्यंत त्या जी सगळी प्रकरणं सुरू आहेत त्यातून प्रत्यक्षात भ्रष्टाचाराचे कुठलेही प्रकार सिद्ध झाले नाहीत. त्यांच्यावरती धाडी पडल्या वगैरे वगैरे, त्यांना काही दिवस तुरुंगात राहावं लागलं. हे सगळं जरी असलं तरी भुजबळांचं एक नेतृत्व म्हणून, राजकीय काम म्हणून आणि त्यांचं या पक्षातलं योगदान हे खूप मोठं आहे. हे अजित पवारांना देखील नाकारता येणार नाही, प्रफुल्ल पटेल यांना नाकारता येणार नाही, कोणीच ते नाकारू शकत नाही. त्यामुळं त्यांच्यामध्ये एक अशी धारणा आहे की भुजबळ जरी आता नाराज झाले असले, त्यांना काही काळाने आपण समजून परत कामामध्ये तेवढ्याच ताकदीनं उभं करू शकू. आता असं होतंय की भुजबळ पक्षाच्या कार्यक्रमात जात नाहीयेत असा संदेश जातोय. तो टाळण्यासाठी भुजबळांनी काही करून इथं आलं पाहिजे अशी त्यांना गळ घातली गेली. ती त्यांनी मान्य केली, कारण त्यांचं या पक्षावर प्रेम असावं हे त्यांच्या आजच्या बोलण्यातून आपल्याला दिसलं. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत पण अद्याप दूर गेलेले नाहीयेत, अशी एक स्थिती आज आपल्याला दिसते. आपण बघितलं तर इथे सगळं एक म्हणजे मुंडे प्रकरणाने जे मस्साजोगच्या सरपंचाची हत्या घडली आणि ते सगळं जे वादळ एकंदर आहे महाराष्ट्रामध्ये, ते आपण अधिवेशनामध्ये आपण दोघेही होतो, अधिवेशनावर संपूर्णपणे त्याच प्रकरणाची चर्चा होती, सावट होतं असं म्हणता येईल. आणि त्यामधून कुठे ना कुठेतरी कुठला तरी बुस्टर डोस हवा. तर भुजबळ हे बुस्टर ठरतील का थोडे? कारण चर्चा भुजबळांवर पण आता हे होईल. धनंजय मुंडे जे आहेत, धनंजय मुंडे येण्याचं टाळताय तिथे उघड आहे, कारण आपण बघितलं की माध्यमांच्या समोर धनंजय मुंडे आले तर त्यांना असंख्य प्रश्न विचारले जाणं स्वाभाविक आहे, ते जात आहेत. आज प्रफुल्ल पटेलांपासून ज्यांच्याशी बोललं गेलं त्यांना सगळ्यांना धनंजय मुंडेंबद्दल विचारण्यात आलं. आणि प्रफुल्ल पटेलांनी एका अर्थी हे केलं की आतापर्यंतच्या पुराव्यामध्ये कुठेही असं सिद्ध होत नाही किंवा दिसत नाही की धनंजय मुंडेचं थेट नाव असावं. म्हणजे महायुती सरकारच्या वतीने एक क्लीन चिट देण्याच्या दृष्टीने एक पाऊल असं टाकलेलं आपण दिसलं प्रफुल्ल पटेलांनी. आणि त्याच वेळी भुजबळ आले. म्हणजे या दोन्ही गोष्टीचा जर आपण एकमेकांशी हे करायचं सांगड घालायची ठरवली
तर एक ही चर्चा एक गोष्ट अशी त्यातली की ज्याच्यामुळे पक्षाला अडचण होतीये, ऑकवर्ड पोझिशन हो होतीये, हो असे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे आणि भुजबळ नाराज झालेले परत पक्षाच्या व्यासपीठावर दिसतात. होय. हे एक मॉरल बुस्टिंग हम्म. ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचं एक पाऊल हे दोन्ही म्हणजे ज्याला असं आपण म्हणू की हा सीसॉ चालू तराजू झुकलेला होता, तो थोडा होय. सरळ व्हावा, नेतृत्वाच्या दृष्टीनं वर जावं पारडं, हम्म. अशा प्रकारचं हे घटना घडामोडी झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत पक्षाची खरोखर अडचण झालेली आहे, त्यांची स्वतःची देखील अडचण आहे. होय. त्यांचा हा जो वाल्मिक कराड आहे हा त्याचा कार्यकर्ता होता, त्याचे बाकीचे सहकारी हे त्यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष किंवा आणखीन होय. लहान मोठ्या पदावर असलेले लोक, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक हम्म. त्या गुन्ह्यामध्ये सापडलेले आहेत, हे नक्की आहे. फक्त धनंजय मुंडे यांचा त्यात प्रत्यक्षात सहभाग किंवा त्यांना पाठिंबा किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असं अद्याप पुढे आलेलं नाहीये. याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, एकच आहेत नेते. बरोबर. आणि त्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या स्वतःच्या बोलण्यामधून, त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जी काही चर्चा केली असेल, अजित पवारांबरोबर केली, प्रफुल्ल पटेलांबरोबर केली, तटकरेंच्या बरोबर केली, त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या बाबतीत आपण सावध राहा, अद्याप त्यांचं नाव आलेलं नाही. बरोबर. अशी आत्ताची खरी शक्यता परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ही सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वीकारलेली आहे. धनंजय मुंडे दूर नाहीयेत किंवा त्यांना सरकारमधून काढलेलं नाहीये किंवा त्यांचं पद कमी केलेलं नाहीये, पण त्याच वेळेला त्यांना थोडं लांब ठेवण्याचं काम पक्ष करतोय, बरोबर, असं आपल्याला नक्की दिसतंय. तर असं आहे की आता आपण जेव्हा चर्चा करतो आहोत शिर्डीमध्ये, तर मला आठवतं लोकसभेच्या वेळी मी सुप्रिया सुळे आणि त्यांचे काय म्हणता येईल त्याला भाचा रोहित पवार यांची एकत्र मुलाखत घेतलेली होती. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तेव्हा परिस्थिती बिकट होती त्यांच्या दृष्टीने, म्हणजे सुप्रिया सुळे आणि यांच्या दृष्टीने, कारण पक्ष फुटलाय, या सगळ्यातून पुन्हा त्याची बांधणी करणं, नवीन चिन्ह. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही अतिशय ताकदीने लढवू. आणि ज्या स्ट्राईक रेट असं नंतर म्हटलं गेलं लोकसभेच्या विजयानंतर की शरद पवारांच्या पक्षाचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आहे. आता विधानसभेमध्ये नेमकं उलट झालेलं आहे की त्यांचा स्ट्राईक रेट, संख्या, आकडे सगळे जर बघितले तर तिकडे मार्ग आहे किंवा विजयाची मार्जिन सगळंच. आणि त्या तुलनेमध्ये एकदम अजित पवारांचा पक्ष जो हे झालेला होता त्याला किंवा महायुतीशी निगडीत असलेल्या सगळ्याच पक्षांना चांगलं घवघवीत असं यश मिळालेलं आहे. आता लक्ष पुढचं असणार आहे, लक्ष असणार आहे की पक्षासाठी काम केलेले जे कार्यकर्त्यांची फळी आहे त्यांना निवडणुकीला तोंड देण्याची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मिळणार आहे. आणि जसं अमित शहानीच इथे शिर्डीतच सांगितलं होतं की कार्यकर्त्यांनी आम्हाला यश मिळवून दिलं, आता कार्यकर्ते अधिकाधिक कार्यकर्ते कसे सत्तेत येतील हे आम्ही बघू, असं एका अर्थाने त्यांनी सांगितलेलं होतं तिथे. राष्ट्रवादीचाही तोच प्रयत्न असणार आहे. आणि त्यामध्ये अजित दादा हे रोखठोक बोलण्यासाठी, पक्षामध्ये सुद्धा अतिशय रोखठोक बोलण्यासाठी, पण आपण जर बघितलं तर अलीकडची अजितदादा मिश्किल जास्त बोलतात, त्यांची एकदम देहबोली जी ती सगळी बदललेली आपल्याला दिसते आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सगळं व्हावं असा त्यांचा प्रयत्न चालू असतो. काय नेमकं अजित पर्व तुम्ही बघता की त्यामध्ये ते बदल आणू बघतायत की स्वतःची आधीची प्रतिमा आताची प्रतिमा? राष्ट्रवादी काँग्रेस कडे असणारी मतं ही पक्की झालेली आहेत. ती मतं त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना देखील फिरवता आली. होय. त्याचप्रमाणे त्या दोन्ही पक्षांच्या मतांचा फायदा देखील राष्ट्रवादी काँग्रेसला घेता आला, म्हणून त्यांना हा चांगला स्ट्राईक रेट मिळालाय. तीच परिस्थिती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे. दुसरं, लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जो काही मोठा फरक झालेला आहे मतदारांच्या निवडणुकीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात, तो असा होता की आधीच्या वेळेला महायुतीचे म्हणून जे काही समर्थक लोक असतील, मतदार असतील, हे थोडे गाफील राहिलेले होते, सहज यश मिळणारे अशा भ्रमात लोक होते. नेमकी तीच परिस्थिती महाविकास आघाडीची विधानसभेला झालेली आपल्याला दिसते. शरद पवारांनी स्वतः सांगितलं की आम्ही गाफील राहिलो आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बाकीच्या संघटना यांनी चांगलं काम केलं निवडणुकीमध्ये, त्यांचे मतदार ते बाहेर काढू शकले. म्हणजे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील हे उकललेलं आहे की
आधी त्यांनी ज्या पद्धतीनं मतदान यंत्रावरती किंवा यंत्रणेवरती, निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवरती जो अधिक्षेप घेतला होता किंवा ज्या प्रकारे आरोप केले गेले होते, बरोबर. ते थोडंसं मागे पडलेलं आहे, त्यांना जाणीव झालेली आहे होय. वस्तुस्थितीची. शेवटी लोकांचा दृष्टिकोन बदलला हा त्यातला खरा भाग आहे. विधानसभेच्या वेळेला लोक व त्या मतदार हा अधिक सजग होता, अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी मतदान केलं. त्यामुळे महायुतीला मोठं यश मिळालं. कारण खरं बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये लोकसभेला देखील फार फरक नव्हता. 1%, 1.5% होय. असं एकूण मतांमध्ये फरक होय. होता. त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक फरक विधानसभेला पडला. विधानसभेला याचं पडला. कारण जे लोक मागच्या वेळेला गाफील होते ते सावरले खडबडून जागे झाले. आणि जे विजयाच्या उत्साहात राहिले कार्यकर्ते होय, आणि होय. पक्ष, ते थोडे मागे पडले. बरोबर. हे लोकशाहीचं हे एक गमक आहे. लोकशाहीचा हा एक ज्याला म्हणू आपण चांगला मुद्दा आहे, सौंदर्य आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच आता त्याच्यापेक्षा अधिक मतदार जागरूक होण्याची संधी ही स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मिळते, स्थानिक स्वराज्य बरोबर. संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळते. कारण इथे मतदारसंघाचं स्वरूप हे वेगळं असतं. कमी संख्येने लोक असतात आणि कार्यकर्ते हे घरोघर पोचून मतदाराला बाहेर काढायला, पण त्यामुळे मार्जिन देखील 500, 1000, 2000 मतांनी नगरसेवक आणि हे पडू शकतात असं दिसतं. त्यामुळे आताची निवडणूक ही अधिक अटीतटीची आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजू अधिक सक्षमपणे काम करतील यात मला तर काही शंका वाटत नाही. अगदी बरोबर आहे. कारण सक्षमपणे काम करतील. आणि कसं झालंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खास करून महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या खूप रेंगाळल्या, लांबल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी, मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंजाच उचलायच्या का आणि झेंडे धरून नेत्यांच्या मागेच फिरायचं का, असा जो एक आहे तर ती एप्रिल मे मध्ये संधी पुन्हा असणार आहे. आणि त्या दृष्टीने कुठे ना कुठेतरी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना विचारलं होतं की तुमचं हे काय, तर श्रद्धा आणि सबुरी. मग शिर्डीसारखं दुसरं स्थान कुठलं असू शकेल? अजितदादांना श्रद्धा आणि सबुरीचं फळ लोकसभा आणि विधानसभेचं आपण जर बघितलं गणित तर मिळालेलं आहे. मग तो पण एक हे आहे की इथे घेतलंय. दुसरी पण कारणं आहेतच आहेत अर्थात. आणि हा मंत्र घेऊन बाबा जा आणि साईबाबांचं दर्शन. म्हणजे अजितदादांनी आज सपत्नीक जेव्हा दर्शन घेतलं, सकाळी आरती वगैरे केली, तेव्हा ते म्हणाले कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर देवाच्या इथे जावं. याच्या अगदी उलट आपण बघितलं तर शरद पवार सहसा मंदिरात कुठे जातात असं दिसत नाही आपल्याला. पण अजितदादांनी आज ते सांगितलेलं आहे सकाळी. 2 दिवसात काय काय वाटतं तुम्हाला, काय काय होईल? या 2 दिवसामध्ये आता त्यांचं विचारमंथन सुरू आहे. आज त्यांनी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची, जिल्हाध्यक्ष पर्टिक्युलरली आणि आमदार, खासदार यांना सगळ्यांना एकत्र बसवून त्यांचं विचारमंथन चालू आहे, चर्चा सुरू आहेत. निवडणुकीचं व्यवस्थापन कसं असावं हा देखील या चर्चेचा एक विषय आहे. मागच्या निवडणुकांचे विजय पराजय यांची मीमांसा, चिकित्सा हे देखील सुरू आहे. उद्या ते कार्यकर्त्यांसाठी अधिक खुलं अधिवेशन असं उद्याच्या दिवसाचं स्वरूप असणार आहे. पण या सगळ्यामध्ये सुद्धा श्रद्धा आणि सबुरी हा संदेश शिर्डीमध्ये घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पुढची वाटचाल सुरू करणार आहे. दर्शक हो, श्रद्धा आणि सबुरीचा जो सल्ला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना पण दिला, स्वतःसाठी पण पाळला आणि त्यांच्या 5 वर्षाच्या संयमाचं फळ त्यांना निश्चित मिळालेलं आहे. तसंच काहीसं अजितदादांचं जर आपण बघितलं तर तेही झालेलं आपल्याला दिसतं. राष्ट्रवादी काँग्रेस या पुढे कशी कामगिरी करेल, तुम्हाला काय वाटतं? निवडणुकांमध्ये त्यांचं कशा पद्धतीने पुढच्या निवडणुका त्यांच्यासाठी कशा असतील, अनुकूल असतील, प्रतिकूल असतील, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला जरूर कळवा. आणि अजित पर्व, अजितदादांच्या नेतृत्वाविषयी, छगन भुजबळांविषयी आणि एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्या ज्याचं सावट राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे त्या धनंजय मुंडे प्रकरणाबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं नेमकं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि नवराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी अनिकेतजींसह तुमची रजा घेते. उद्या पुन्हा बोलणारच आहोत. नमस्कार.